दिल्ली स्फोटाचा आणखी एक नवा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। ब्लास्ट होताच सीसीटीव्ही बंद पडल्याचं या दृश्यांमध्ये कैद झालेलं आहे। दिल्ली स्फोटात 9 जणांचा मृत्यू तर 30हून अधिक जण जखमी झालेले आहेत। लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्थानकाजवळ हा स्फोट झाला होता। याची दाहकता किती तीव्र होती हे या सीसीटीव्हीच्या दृश्यांमधून आपल्याला कळू शकतंय। दिल्ली स्फोटाचा हा नवा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। या ठिकाणी ब्लास्ट होताच हा सीसीटीव्ही जागेवर बंद पडल्याचं या दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय। वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी आणि त्याच वेळेस स्फोट होताच हा सीसीटीव्ही पूर्णतः बंद झालेला आहे। लाल किल्ला परिसरातील बॉम्बस्फोट प्रकरणी मुझम्मिल आणि उमरने लाल किल्ल्याची रेकी केली होती असं तपासात समोर आलेलं आहे। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लाल किल्ल्याची रेकी केल्याचंही कळतंय। डॉक्टर मुझम्मिलच्या फोनच्या डंप डेटावरून ही सगळी माहिती मिळाली आहे। 26 जानेवारी रोजी लाल किल्ल्याला टार्गेट करणं हे त्यांच्या नियोजनाचा एक भाग होता अशी ही माहिती तपास यंत्रणेला तपासात मिळाल्याची माहिती आहे। तर दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये आणखी एक डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात असल्याचं कळतंय। एनआयएने जैश दहशतवादी मॉड्यूलचा तपास तीव्र केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आता आणखी एकाला अटक करण्यात आलेली आहे। एक डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात आहे। लाल किल्ला स्फोट प्रकरणी आणखी एक मोठा खुलासा झालेला आहे। उमरची I-20 कार ही 10 दिवसांपासून विद्यापीठ कॅम्पसमध्ये पार्क होती। मुझम्मिलच्या कार शेजारीच ही पार्क असलेली कार डॉक्टर शाहीनच्या नावावर नोंदणीकृत असल्याचंही कळतंय। 29 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान कार पार्क असल्याचंही समजतंय। गृहमंत्री अमित शहांची गृह मंत्रालयामध्ये बैठक सुरू आहे। शहांसोबत एनआयए आणि आयबी प्रमुख देखील बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि याच बैठकीनंतर पंतप्रधानांसोबत देखील महत्त्वाची बैठक होणार आहे। दिल्ली स्फोट प्रकरणी अमित शहा यांची ही महत्त्वाची बैठक गृह मंत्रालयामध्ये सुरू आहे। एनआयए आणि आयबी प्रमुख देखील बैठकीला उपस्थित आहेत। दिल्लीतल्या लाल किल्ल्याजवळील कार स्फोट प्रकरण एनआयएकडे तपास वर्ग करण्यात आलेला आहे। कार स्फोट प्रकरणाच्या तपासासाठी एनआयएकडून 10 जणांचं पथक हे स्थापन करण्यात आलंय। एनआयएचे एडीजी विजय साखरे यांच्या नेतृत्वात पथक स्थापन करण्यात आलेलं आहे। बघूयात पुढची बातमी। अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी अंजली दमानिया करतात। पुण्याच्या पालकमंत्री पदाचाही राजीनामा द्यावा अशी मागणीही दमानियांनी केली आहे। पार्थ पवारांचं नाव तात्काळ एफआयआर मध्ये टाका असंही दमानिया म्हणतायत। अजितदादांशी संबंधित जमीन व्यवहार बाहेर काढणार असा इशाराही दमानियांनी दिलेला आहे। हा GR आहे ती जी समिती नेमली गेली आहे या व्यवहाराची चौकशी करायला त्याच्यातल्या सदस्यांची यापैकी 6 पैकी 5 सदस्य हे पुण्यातले आहेत आणि पुण्यातले असताना पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असताना ही कमिटी चौकशी करू शकेल का, निष्पक्ष चौकशी करू शकेल का। म्हणून माझी पहिली मागणी आहे की अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदापासून आणि पालकमंत्री पदापासून ताबडतोब राजीनामा द्यावा। जवळजवळ 69 कंपनीज अजित पवार आणि त्यांच्या जवळच्या लोकांच्या आहेत। त्याच्यात जमिनीचे किती व्यवहार झाले आहेत हे सगळं मी हळूहळू काढणार आहे। पण आत्ताच्या घटकेला कारण सगळ्याचाच किचाट व्हायला नको म्हणून कायदेशीर बाबी 2 गोष्टीतल्या मी काढल्या। पहिला म्हणजे हा व्यवहार रद्द करता येणार नाही। सेकंडली हा जो पार्थ पवारला याच्यातनं बाहेर ठेवला गेलाय एफआयआर मधनं तर तात्काळ त्याचं नाव हे एफआयआर मध्ये घातलं गेलं पाहिजे। अमेडिया एंटरप्राइजेसचं घातलं गेलं पाहिजे। कारण लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप मध्ये लायबिलिटी ही अनलिमिटेड पार्टनर्सवर नक्कीच असते जेव्हा फ्रॉड केला जातो तेव्हा।